लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय आणि त्यामुळं अजित पवार आता बारामती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत असे स्पष्ट संकेत मिळाले आहे. बघूयात दादा काय म्हणाले. मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका. एक मिनिट मला एकदा काय होतं जिथं पिकतं, एक मिनिट, जिथं पिकतं, ऐका, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि अजित पवार यांनी निवडणूक लढणार नाही असे संकेत दिल्यानंतर अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एकच वादा अजितदादा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याशिवाय बारामतीकरांना अजितदादा त्याशिवाय पर्याय नाही असं देखील कार्यकर्ते म्हणाले. अजित पवार यांना थांबवून पुन्हा ते म्हणाले की जेथे पिकते तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीची आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा असं देखील अजित पवार म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजितदादांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली आहे. आता अजित पवार काय निर्णय घेतात ही वेळच ठरवेल. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.